Okay, so a very warm good afternoon, guys, and welcome for your machine learning batch session. तर आपण NumPy हा टॉपिक आपण कंप्लीट केला होता, राईट, इन द लास्ट लेक्चर. आणि आजचा जो सेशन आहे हा पूर्णपणे डेडिकेटेड आहे फॉर प्रॅक्टिकल पार्ट. तर आपण काही प्रॅक्टिकल मॉड्यूल लर्न करणार आहे, ओके, अँड देन वी विल मूव्ह फॉरवर्ड. ओके, सो काही प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्यावरती आपण इम्प्लिमेंटेशन करू. सो लेट्स मूव्ह विथ दॅट वन. I think so. This is not a folder. This is the folder. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण लास्ट टॉपिक घेतला तो म्हणजे फाईल हँडलिंग, बरोबर ना? काय घेतला होता? फाईल हँडलिंग. ओके, तो 31 सेशन असेल आणि जे तुमचं 30th सेशन आहे ते आपण इथून कॉपी करूया. आणि हे आहे आपलं 31st सेक्शन. व्हेरी गुड. चला हे वन बाय वन एक्झाम्पल घेऊ. चला पहिला क्वेश्चन लिहा. मी ते टाईप पण करतोय आणि तुम्ही मला सजेस्ट करणार की कसं सॉल्व्ह करायचं. ओके, वन बाय वन. ओके, चला पहिला क्वेश्चन. A school stores marks of a students school stores marks of a students in different subject. स्क्रीनवरती पण आहे. ओके, लिहिलेलं. A principal wants to quickly analysis. A principal wants to quickly analysis data to find out first average marks, second highest marks, third lowest marks, and fourth is to understand the data set of given data. To understand the data set of given data. Okay. चला एक डेटा सेट घेऊया. सो आय विल जस्ट से दॅट स्टुडंट डेटा सेट. हा तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो फॉर दिस आय विल जस्ट इम्पोर्ट np array, that is numpy as np, dot array,
आणि डेटा सेट तुम्ही तुमच्या बनवून घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. सो मी असं म्हणेल की ते व्हॅल्यू अशा असणार आहे. ओके, फर्स्ट विल बी मॅथ, second will be geography, and third last one will be English. ओके, हे टॉपचे. चला पहिली व्हॅल्यू घेऊया. 80, 90, 85. ओके, तर ही व्हॅल्यू जी आहे ना, ही व्हॅल्यू आहे स्टुडंट अमित. तुम्ही तुमचे मित्राचे नाव द्या, नो प्रॉब्लेम. ओके, या नंतरची जी व्हॅल्यू आहे ना, सो दॅट इज 70, 95, 88. This is of Soham. Okay, next 60, 75, 92. 60, 75, 92. This is of Arun. And the last one is 95, 98, 99. 95, 98, 99. So this is of Suraj. Yes. So मला ह्या 4 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहे ह्या डेटा सेटचा यूज करून. सर्वात आधी सांगा, हा 2D अरे का 1D अरे? 2D आहे. किती आहे? व्हेरी गुड. प्रत्येकाने 1-1 मिनिटं घ्या. ओके, आणि मग त्यानंतर आपण याला सॉल्व्ह करू. तुम्ही काय काय यूज कराल मला आयडिया द्यायची फक्त. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट विचार करा. येस, सांगा आता. फर्स्ट ऍव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. व्हेरी गुड. व्हॉट इज द फर्स्ट थिंग वी विल डू? We will use the mean over here. Okay, so just I will say print average marks is
ओके, सो काय यूज करणार आपण इथे? मीन. So just I will say that I just need to find out a mean for it. So I'll just say np dot mean आणि student data. Okay, let's save it. Let's run it. तर एक स्क्वेअर ब्रॅकेट जास्त झालाय अरे मग Ah, so let's say Python 3 space 1 dash example dot. भेटला average? Very good. Second, काय second? Highest marks. Marks. काय यूज करणार आपण? So here I will just say that highest marks. So it will be a very good. Highest marks बरोबर 90. हाच आकडा सर्वात जास्त आहे जो आम्हाला कधीच पडला नाही. सो मीन लोवेस्ट. हा मीन व्हेरी गुड. Lowest marks. So I will just say mean. Let's save it. Let's run it. 60. Yeah, I think so. 60 is the lowest. Now the next one. Next one. What is the last one? Understand the data set in given day. डेटा सेट तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे ना. तर डेटा सेट अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी समजून घ्याव्या. त्याचं डायमेन्शन, त्याची साईज आणि त्याची शेप. तेव्हा तुम्हाला तो डेटा सेट समजेल की काय. सगळ्यात पहिले आपण डायमेन्शन समजून घेऊया. तर डायमेन्शनसाठी आपण काय म्हणणार? कोणती मेथड आहे? NDIM. NDIM. सो इथे मी म्हणेल अरे नेम डॉट NDIM. नेक्स्ट विल बी shape. Okay, so it will provide a shape 4 by 3, and the last one is a size. And let's run it. Perfect. तर इथे लो, हाय, ॲव्हरेज आणि डेटा सेटची अंडरस्टँडिंग. We have done successfully. Yes, लिहून घ्या सर्वांनी.
येस, पहिल्या क्वेश्चन मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? येस बेटा, क्लिअर आहे सर्वांना? ओके. ओके, चला एक डेटा सेट डिझाईन करूया. ओके, लेट्स डिझाईन. So let's say that we have a data set. Okay, एक्सेलचा यूज करेल. ओके, चला दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन असा आहे की आपल्याकडे एम्प्लॉय आय डी आहे. ओके, एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय नेम हे थोडंसं मूव्ह करूया. And we have a salary. Okay, so I will just say Amit has an employee ID as 010. Salary is 45,000. Okay, in the same way we have Priya. Yeah, so Priya, okay. Employee ID is 102 and her salary is 52,000 rupees. Third is Rahul, 103. Salary is 38,000. Fourth is Sneha. Employed is 4. Salary is 61,000 rupees. Then the next is Karan. $105. Salary is 47,000 rupees. Next is Neha and 106 and salary is 55,000 rupees. So चला आता आपण याला सेव्ह करूया and we will try to save it in the document each code drift this batch day 31 आणि फाईल आपण CSV CSV मध्ये सेव्ह करू. ओके, तर फाईल आपली सक्सेसफुली CSV मध्ये सेव्ह झाली. व्हेरी गुड, परफेक्ट.
So it's a name change करू. So just I will say EMP details. Okay. आता मला यावरून काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. ओके. So this is going to be our example 2. तर इथे मी क्वेश्चन लिहिणार आहे आता पहिला. ओके. So we have a data set available in emp_details.csv. हा सपोज आपल्याकडे एक डेटा सेट आहे. ओके. ओके. तर यामधून आपल्याला फाइंड आउट काय काय करायचं आहे. फाइंड हॅश फर्स्ट पॉइंट ॲव्हरेज सॅलरी. काय फाइंड आउट करायचं. ॲव्हरेज सॅलरी. ॲव्हरेज सॅलरी. Second, employee has a highest salary. Employee with the highest salary. Third, employee with the lowest salary. Employees amount म्हणा तुम्ही. Employees amount with highest salary with lowest salary. Okay. Perfect. त्यानंतर give every employee 10% hike. Hike. हा फोर्थ पॉइंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे येस आणि टोटल एम्प्लॉय. येस. सो आता कसं करणार सांगा आपण. आपल्याकडे डेटा सेट आहे एक्सेल CSV फाईल मध्ये. हाऊ वी विल डू इट. येस. कसं सॉल्व्ह करणार याला. पहिली स्टेप काय असेल. लोड करायची CSV फाईल. व्हेरी गुड. CSV फाईल लोड करेल. कशी लोड करता बरं CSV फाईल. np.load.txt. लोड व्हेरी गुड. सो इथे आपण म्हणणार इम्पोर्ट numpy as np. Then array, okay, np dot
लोड टेक्स्ट. पहिला पॅरामीटर काय आहे? फाईलचं नाव. दुसरा पॅरामीटर काय आहे? सेपरेशन कशाने बघा बरं. सेपरेशन कशाने? कॉमा. त्याला काय म्हणतात? डिलिमिटर. काय देणार आपण? व्हेरी गुड. त्यानंतर अजून रो स्किप करावं लागतील ना टॉपची. इथं आपण म्हणाल स्किप रो स्किप असेल. हा स्किप रो. ओके झाले झाले. स्किप रो. त्याच्यानंतर कोणता असेल पुढचा? यूज कॉलम. यूज कॉलम मध्ये काय पास करावं लागतं आपल्याला? अरे एक टपल आहे. काय पास करावं लागेल? टपल. सो इट नीड्स अ टपल. ओके. सो स्टार्ट होईल 1 आणि व्हेरी गुड. चला याला प्रिंट करू बघू. हा काय म्हटलं मॅम? परफेक्ट. आणि आता आपल्याला याला इंटिजर डेटा टाईप पण द्यावं लागेल. व्हेरी गुड. इथपर्यंत क्लिअर आहे. चालेल लिहून घ्या. एवढा पॉइंट लिहून घ्या.
सांगा आता, काय करणार पडेल? येस, काय करणार? काय करणार पुढे? असाइनमेंट नका सोडू. ओके, दुसरं चाललंय. हे देतो मी तुम्हाला पूर्ण डेटा. याचा पेपरवरती फक्त हिंट वगैरे लिहा, कोड नका लिहू. मी पूर्ण कोड देणार आहे. तुम्ही सांगा मला आता पुढे काय करायचं. पहिला क्वेश्चन आहे, ऍव्हरेज सॅलरी फाइंड आउट कशी कशी काढणार आहात आपण? मीन एनपी डॉट मीन, बरोबर. मीन पुढे ॲरेचं नाव. तर आता क्वेश्चन असं आहे, येस, आता यामधून हा जो आपल्याला ॲरे भेटतोय, हा कसा ॲरे? दिस इज द वन. आपल्याला कशातून फाइंड आउट करायचं आहे? इथे आपल्याला कोणता सेल लागेल फक्त, बरोबर ना? इथे आपण काय म्हणणार, मीन ॲरे. सो जस्ट वी विल प्रिंट दॅट विथ मी विथ ॲव्हरेज. बरोबर आहे. लेट्स रन इट. ॲव्हरेज आला, ही झाली तशी ॲव्हरेज झाली. पुढे एम्प्लॉय अमाऊंट विथ हायेस्ट सॅलरी, मॅक्स. काय यूज करणार आपण? मॅक्स. व्हेरी गुड. त्यानंतर एम्प्लॉय अमाऊंट विथ लोएस्ट सॅलरी, मीन. So I will just say mean over here. येस, आता मला प्रत्येकाला 10% ची हाईक द्यायची. कसं कॅल्क्युलेट करणार? प्रत्येकाला 10% हाईक. चला यार थोडा आधी सिंपल बघूया, नंतर पर्सेंटेज बघूया. प्रत्येकाला 1000 रुपये हाईक द्यायची. हा, ऍडिशन. व्हेरी गुड. सो जस्ट आय विल से प्रिंट सॅलरी हाईक एनपी डॉट सम. असं पण देऊ शकतोय ना? तर मग काय करूया आपण, अरे प्लस 1000. त्याला म्हणतात, काय म्हणताय सिंटॅक्सला? ब्रॉडकास्टिंग. व्हेरी गुड. ब्रॉडकास्टिंग. काय म्हणतात? ब्रॉडकास्टिंग. व्हेरी गुड. म्हणजे काही काही लईच मनापासून अभ्यास करताय. गुड वन. सॅलरी हाईक झाली, इन्क्रीमेंट झाला, आता फक्त पेढे खायचे राहिले. ओके, नेक्स्ट टोटल सॅलरी. हा, सम. सो जस्ट आय विल से प्रिंट टोटल सॅलरी एज सम ऑफ. परफेक्ट. कंपनीला जास्तच पैसे द्यावे लागू राहिले. व्हेरी गुड. येस, लिहून घ्या. Then we will move towards the next question. तुम्हाला आठवतं का आपण जीएसटी ऍड केला होता या कार्यामध्ये? तेव्हा काय फॉर्म्युला वापरला होता बरं? 80% जीएसटी पण त्या ऍरेत इन्क्लूड झाला पाहिजे. येस, 0.18. ते जर वापरलं तर आपल्याला एक्झॅक्टली जीएसटी अमाऊंट येईल. काय येईल? जीएसटी अमाऊंट येईल. पण आपल्याला जीएसटी ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये 1.18. सेम तुम्ही 1.10 जर केलं तर तुम्हाला त्या ऍरेमध्ये ऍड होऊन जातं.
10% आहे. मल्टिप्लाय करायचे फक्त. ओके, ते पण दाखवतो इथं आत्ताच. सो सॅलरी हाईक विथ 10%. So just have to say array into 1.10. सो आता हा 10%ची सॅलरीची हाईक देईल प्रत्येकाला. आणि याचा डेटा टाईप आपल्याला नंतर आपण चेंज करू शकतो. झालंय? क्लिअर आहे? गुड. ओके, कोणाला काही क्वेश्चन इथपर्यंत? नाही. ओके, ग्रेट. चला नेक्स्ट. आता आपण घेऊया एक्झाम्पल नंबर 3. ओके, आता हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. सो येस, ओके. स्लायसिंग कशी कशी वर्क होते कोण सांगेल? स्लायसिंग कशी कशी वर्क होते? फक्त एवढं म्हणतो खूप छान वर्क होते. स्लायसिंग हा आपल्याला जे हवंय ते सिंटॅक्स. स्लायसिंग मध्ये 3 पॅरामीटर असतात, स्टॅक आणि स्टेप. 1D स्लायसिंग मध्ये 1D स्लायसिंगला किती पॅरामीटर असतात? वन डी स्लायसिंगला किती पॅरामीटर असतात? पॅरामीटर म्हणण्यापेक्षा कशी व्हॅल्यू असते? स्टार्ट, स्टॉप, स्किप. आणि 2D साठी रोज अँड कॉलम. स्टार्ट रो, स्टार्ट रो, रो स्टार्ट, रो एंड, कॉलम स्टार्ट, कॉलम एंड. बरोबर ना? आणि मग स्टेप्स. बरोबर की नाही? बेसिकली दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्टेप्स नसतात. हा नाही म्हणायचं, फक्त पहिल्या ह्याच्यामध्ये स्टेप्स राहतात. दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्टेप्स आपण घेतीच नाही. रो स्टार्ट, रो एंड, कॉलम स्टार्ट, कॉलम एंड. आठवतं का? आपल्याकडं सार्वजनिक रेकॉर्डिंग पण आहे. आपल्याला ते बघावे लागत. हो ना, त्याला जमाना झाला होता.
त्या जमान्यामध्ये मागं शनिवार रविवार झाला. असे प्लीज कारण देऊ नका ओम तुम्ही आम्हाला. आपण येवल्याचे मेंबर आहे. सोपं आहे का? ते पण MIT चे. सोपं आहे का? ओके, चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. चला आता थोडंसं हॉस्पिटलमध्ये घुसूया. ओके, आणि हॉस्पिटलचे एक्झाम्पल घेऊ. हे खूप छान राहतं एक्झाम्पल. ओके, BP वाले शुगरचे पेशंट काढा, हे करा ते करा, कोणाची किती वाट लागली ती काढा. त्यात म्हणजे असं असतं त्याच्यामध्ये. ओके, लेट्स गो. मी एक्झाम्पल थोडी स्लो घेतोय, चालतंय ना? का फास्ट घेऊ? फास्ट मग फास्ट आन्सर द्यायची फक्त. स्लो चालतंय ना? साईज बेटा चालतंय, तुम्ही काही करा. ओके, चला नेक्स्ट. ओके, थोडं सिरियस नोटवरती. ओके, सो आपल्याकडे पेशंटचा डेटा आहे. ओके, सो बेसिकली पेशंटचं नाव आहे, तेच नावं घेऊया आपण. ओके, सो अमित, प्रिया, देन राहुल, Rahul. Okay, then we will go with Sneha, then Karan and Neha. Okay, तर याचं प्रत्येकाचं एज दिलेलं आहे. सो लाईक 25, 40, 35, 29, 50 and 45. प्रत्येकाचं वेट दिलंय KG मध्ये, ग्रॅम मध्ये नाहीये. ओके, सो येस, 70, 82, 78, 65. करण थोडं जास्तच वजनदार आहे, 92 and 80. ओके, प्रत्येकाच्या हार्ट रेट. ओके, 72 which is normal, 85 which is also normal, 80, 68 थोडी कमी आहे, 95 which is normal, 90 which is normal. चला आता यांचं आपण शुगर लेवल बघूया. ब्लड शुगर. ब्लड शुगर. ओके, 95, 130 प्री डायबिटिक पेशंट, 115, 90, 180 टाइप 1 डायबिटिक, 145 प्री डायबिटिक. ओके, हा नाही तो टाइप 2 मधला आहे. टाइप 1 म्हणजे इन्सुलिनच तयार नाही होत. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट युअर डेटा इज. आता या डेटाचा यूज करून आपल्याला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. चला आता ऑपरेशन्स लिहून घ्या, कोणते कोणते. द व्हेरी फर्स्ट ऑपरेशन, सगळ्यात पहिलं ऑपरेशन, क्रिएट अ नमपाय ॲरे म्हणजेच लोड. ओके, तर ही एक CSV फाईल जी आपल्याला सेव्ह करायची आहे. येस, आता मी स्टेप्स परत एकदा विचारेल, परत मला सांगा कसं करायचं. फाईल आपण CSV ला सेव्ह केलेली आहे, विच इज हिअर.
एक्झाम्पल 3. ओके, परफेक्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही फाईल. आता माझा क्वेश्चन आहे, मला करायचा हा डेटा लोड कसा करणार मी? लोड मेथड एनपीवाय ची व्हॅल्यू लोड करते. लोड टेक्स्ट करावं लागेल. काय करावं लागेल? सर्वात आधी मी म्हणेल इम्पोर्ट numpy ऍज एन. पहिला क्वेश्चन आहे काय? लोड. So I'll just say np dot load text. चला, पहिला पॅरामीटर फाईल नेम. काय फाईलचं नाव? एक्झाम्पल .csv. दुसरा पॅरामीटर डिलिमिटर. आता आपल्याला यामधून कोणता कोणता डेटा पिक करायचा आहे? पहिला रो आपल्याला सोडून द्यायचा आहे. दुसरा रो, पहिला कॉलम आपल्याला सोडून द्यायचा आहे. सो आय विल से हियर आय नीड टू पिक skip row first, use column, आणि यामध्ये आपल्याला टपल पास करायचं आहे 1 2 3 4. चला, तुम्ही म्हणताय तर 4 असू शकताय. आणि लेट्स प्रिंट इट. फाईल नेम चुकलंय, एक्झाम्पल 3 आहे. काय म्हटलं? फाईल नेम एक्झाम्पल 3 आहे. 3 बाकी. हा एक्झाम्पल. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. येस, क्लिअर करू आणि फाईल रन करू. व्हेरी गुड. ओके, चला याची डेटा टाईप पण सेट करू. गुड. आता यातून आपल्याला वेगवेगळे पॅरामीटर काढायचे. ओके, सो चला दुसरा क्वेश्चन असा आहे, डिस्प्ले द शेप ऑफ ॲरे. सांगा चला. डिस्प्ले शेप ऑफ ॲरे सांगा, कसं डिस्प्ले करणार ॲरेचा शेप? शेप ॲज array dot shape. ॲरे डॉट शेप. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. शेप इज 6 to the 4. 6 म्हणजे रो आहे का कॉलम आहे? रो. आणि 4 म्हणजे? व्हेरी गुड. चला, आता सेकंड आहे साईज डिस्प्ले करायची. डिस्प्ले साईज कशी करणार? ॲरे डॉट साईज 24. बरोबर, व्हेरी गुड. सो द नेक्स्ट इज प्रिंट डायमेन्शन. Display dimension. So we will use ND. It will print the dimension. हे क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत लिहून घ्या.
Okay, so to move forward, okay, we will take a 5 minutes of break. मग आपण पुढे वर्किंग कंटिन्यू करू.
चला नेक्स्ट. सो आता नेक्स्ट क्वेश्चन. ओके, येस मॅडम तुमच्यासाठी. सो एक ऑफलाईन स्टुडंटला मी पहिला क्वेश्चन विचारतो, मग ऑनलाईन स्टुडंटला किंवा कोणी पण सांगू शकताय. डिस्प्ले कंप्लीट डिटेल ऑफ थर्ड पेशंट. थर्ड पेशंटच्या मला सर्व डिटेल प्रिंट करायचे. एक्सेल ओपन करूया. येस, थर्ड पेशंटच्या सर्व डिटेल्स प्रिंट करायचे. कशा प्रिंट करणार? हा अरे आपल्याकडे. सो हाऊ टू डिस्प्ले द एंटायर डिटेल ऑफ थर्ड पेशंट. कोण सांगेल? थर्ड पेशंट कोण आहेत ते सांगा. राहुल. राहुलचे आपल्याला पूर्ण डिटेल प्रिंट करायचे. मी तेच म्हणतोय. हो, येस. ऑनलाईन कोण सांगेल? येस, चला इंडेक्स प्रिंट करूया. 1 0 1 2 3 4 5 0 1 2 3 4. ओके. सो इंडेक्स कॉलमचा, इंडेक्स रोचा सांगा आता. So I just want to print all the details of Rahul. Sorry, हे माझं चुकलं. This is row, this is column. Yes. Slicing, very good. काय यूज करणार आपण? Slicing. Slicing पेक्षा आपण indexing, yeah, slicing with that logic. Okay, index logic आपण वापरूया. कसं यूज करणार? So let's go with that. Okay, so here just I will say, we will just say the very first is so just I will say print array of 0. Okay, let's go to the 1. So आता आपल्याकडे एक्झॅक्टली तो अरे कोणता आहे? This one we want to print, right? So index number 2. Index number 2. So आता हा 2 dimensional array, right? हा 2 dimensional array. So आपल्याला इथे काय करावं लागेल? इंडेक्स ऑफ, पुढे गेला, इंडेक्स ऑफ 2 प्रिंट करू. And let's try to run this again. So it will print all the result of Rahul. So आपण असं म्हणूया की like say the details of third patient very good. आज काहीतरी व्हॅल्युएबल पडलं. पेशंट इज, चेक करा मॅडम, आहे ना? व्हेरी गुड. रेडमी का? हा, मग काय, मग तो तिसऱ्यावरून पडला तरी चालतो. ओके, सो लेट्स रन इट. अँड हिअर इज व्हॉट युअर थर्ड पेशंट डिटेल्स. सिंपल आहे ना? व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. डिस्प्ले ओनली ब्लड शुगर लेवल्स. Display only blood sugar levels of all patients. कसं करणार? आपल्याला ऑल रो घ्यायचे, त्याच्यासाठी पहिलं सेमीकोलन वापरू, कॉमा देऊ आणि लास्टचा इंडेक्स नंबर कॉलमचा. बरोबर. पण हा 2 डायमेन्शनल आहे. किती? 2 डायमेन्शन. मग इथे आपल्याला प्रिंट करताना काय करावं लागेल?
तर इथे मी म्हणेल प्रिंट. ओके. सो बघा आपल्याला काय प्रिंट करायचं आहे. मी हा डेटा आहे ना, आपण काय करूया, ही कॉपी करूया आणि इथे याला मी असा पेस्ट करेन अरे ऑफ, म्हणजे ते लक्ष देईल तुमच्या. np डॉट अरे मला परत ते कोमा. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. सो बघा आपल्याला काय करायचं आहे, हा पूर्ण कॉलम प्रिंट करायचा आहे. बरोबर बरोबर ना. आता आपला असतो 2D अरे. 2D अरे मध्ये स्लायसिंग कशी असते सांगा बरं. 2D अरे मध्ये आपण स्लायसिंग कशी देतो, कशी असते स्लायसिंग. स्टार्ट रो, एंड रो, कोलन, स्टार्ट कॉलम, एंड कॉलम. रो स्टार्ट, रो कोलन, रो रो एंड, कॉमा, कॉलम स्टार्ट, कॉमा, कॉलम एंड, सॉरी कोलन कॉलम एंड, असं असतं ना. अरे बरोबर आहे की नाही बाळा. सो यस, दिस इज व्हॉट द फॉर्म्युला वी नीड. आता बघा आपल्याला काय करायचंय, एकच रो प्रिंट करायची पूर्ण. म्हणजे असं स्पेसिफिक कॉलम नाही, सॉरी एकच कॉलम प्रिंट करायचा आहे. असं स्पेसिफिक नाही की दुसरा कॉलम किंवा तिसऱ्या कॉलम पासून प्रिंट करायचं आहे. वी जस्ट नीड टू प्रिंट द लास्ट कॉलम, द लास्ट वन. ओके. तर आता आपल्याला हे तर फिक्स माहिती की आपल्याकडे टोटल कॉलम किती आहे. 4 कॉलम आहे, त्यापैकी चौथ्याचा इंडेक्स काय आहे, 3 आहे. मी काय म्हणेल इथे, आपण असं म्हणूया दॅट array of I want all rows. I want all rows. Start and end row काहीच नाही द्यायचं, but I want third column. काय म्हणणार आपण, थर्ड कॉलम. आणि हा आपल्याला प्रिंट करत. सी, म्हणजे सर्व ब्लड रिपोर्ट्स किंवा ब्लड शुगर लेवल्स आपण प्रिंट केलं. ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज प्रिंट age and height of patient, of all patients. सांगा कसं करणार आता. चला आपल्याला एज आणि हाईट सर्व पेशंटच्या प्रिंट करायचे. हे बघा हे पेशंट आहे, हे त्यांच्या एज आहे, हे त्यांचं आय एम सॉरी माय मिस्टेक. हा, सो हे त्यांचं वेट आहे आणि ही एज आणि हे वेट आहे. मग आता मला हे दोन प्रिंट करायचे कॉलम. कसे प्रिंट करणार आपण, स्लायसिंगचं लॉजिक कसं वापरणार. ऑल रो, कॉमा, 0 कोलन 1, 0 कोलन 2 म्हणजे जो ओके, हार्ट रेट. येस, शी इज नियर टू राईट. ओके. सो इथे आपण काय म्हणणार, अरे ऑफ कोलन सर्व रोज, कॉमा 0 कोलन 2. आता मला सांगा 2 का दिला मी, हा लास्ट वाला काय, स्टॉप वाढलो एक्सक्लूड. व्हेरी गुड, एक्सक्लूड हे वर्ड वापरा. लास्ट वाला काय असतो, एक्सक्लूड होतो. याला जर आपण सेव्ह केलं आणि याला जर आपण रन केलं, यू विल सी इट वर्क्स. ओके. सो इट विल जस्ट प्रिंट ऑल द डिटेल्स फॉर युअर. सी, परफेक्टली यांनी प्रिंट केलं. समजतंय का, ऑनलाईन मेंबर लक्ष देत आहे का, एक्झाम्पल्स लक्ष येत आहे का. एकच एक्झाम्पल घेतलंय आपण, त्याच्यातच आपण खेळतोय आता. ओके. येस, नेक्स्ट क्वेश्चन. ओके. मला सर्व पेशंटच्या हार्ट रेट्स प्रिंट करायच्या. कशा प्रिंट करणार, सर्व पेशंटच्या हार्ट रेट्स. हा, परत एकदा बघा. येस, जर हार्ट रेट प्रिंट करायचे, ओके, तर त्या केसमध्ये
तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे एकच कॉलम द्यावा लागेल आणि कॉलम कोणता आहे आपला? सो जस्ट आय विल से हार्ट रेट all patients. Let's print it. The heart rate of all patients मला इथे समजलंय? Yes. Now next. सो मला प्रत्येक पेशंटचं वेट हे 2 किलोनं वाढवायचंय. मी त्याला काही खायला देणार नाही, इथंच वाढवायचंय. कसं वाढवणार? प्रत्येक पेशंटचं वेट 2 किलोनं वाढवायचं. तर मला कोणी सांगितलं ना कसं करायचं, रिअली अप्रिशिएबल. हा, युजिंग ब्रॉडकास्टिंग आन्सर तर बरोबर आहे. बट हाऊ? तर स्लायसिंग यूज करून व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं आणि त्याच्यानंतर ब्रॉडकास्टिंग करायचं. बरोबर बरोबर. सो येस, ही इज ॲब्सोल्युटली राईट. कसं करू शकतो आपण? सगळ्यात पहिले आपण इथं सगळे वेट काढून घेऊया. काय काढायचं आपल्याला? वेट. सो इथे मी असं म्हणेल इन्क्रीज and print weight of all patients by 2 kg. Okay, तर इथे मी म्हणेल increase weight of all patients is. तर काय करणार आपण इथे? इथे काय होणार आपल्याला? तो पेशंटचं सिम्पली I will just get all the entire column and just I will say that I just want to make an addition of it. So we'll just try to make a +2. Let's try to print it. And it will be get increased by this. Okay, perfect. सो याने फक्त तोच नाही, ऍक्च्युअल अरे मधली साईज त्याने चेंज केली आहे. कारण इथे भले आपण प्रिंट करतोय बट इट हॅव जस्ट सिलेक्टेड इट अँड मेड अ ऍडिशन विथ दॅट. ओके, गुड. येस, मला यांचं ऍव्हरेज एज काढायचंय. हाऊ टू डू दॅट वन? कसं करणार बरं? ऍव्हरेज एज काढायचं. थांबा, जस्ट आय विल से प्रिंट ऍव्हरेज एज ऑफ. कसं प्रिंट करणार? प्रिंट average age is np dot mean. आता सांग. अरे यार आधीच सांगून देतोय. थांबा 2 मिनिट. हा, ओके, येस. सो हाऊ वी विल डू इट? अरे colon comma you will get a average age. Great. So we have got an average age. भेटलाय? व्हेरी गुड. ओके, आता मला यामध्ये सर्वात जास्त कोणाची शुगर लेवल ही फाइंड आउट करायची. मॅक्स. काय यूज करायला लागेल? मॅक्स. सो जस्ट आय विल से प्रिंट हाय शुगर लेवल. ओके, आणि ते काय म्हणेल? मॅक्स. and we will just say high sugar level is
And what will we do? Very good. 3. Yes. 180. बरोबर. हीच ती शुगर लेवल. ओके. गुड वन. सो आता मला आता ह्या तर माझ्याकडे डेटा आहे बरोबर. तर मला असे पेशंट काढायचे, असे 5% पेशंट ज्यांची शुगर लेवल सगळ्यात हाय, म्हणजे 95% पॉइंट काढायचा आहे. कसा काढणार? 95%. चला जाऊ द्या, 50% काढू. मला हे बघायचंय की एक्झॅक्टली 50th पर्सेंटाईलला किती ब्लड शुगर लेवल. म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझ्याकडे का 100 पेशंट आहे, तर 50% पेशंट असे की त्यांची शुगर लेवल तिथून वरती. हा हा नाही, पर्सेंटाईल हो. आपल्याला एक्झॅक्टली पॉईंट नाही समजणार ना. आता इथे माझ्याकडे ही रेंज एवढींची, पण हे मी सॅम्पल घेतलेले. मेथड तर आपण पर्सेंटाईल वापरणार. पर्सेंटाईल कसं काम करतं सांगा बरं. काय म्हणता पर्सेंटाईलची मेथड? फिफ्टीथ पर्सेंटाईल फॉर ब्लड शुगर लेवल. सांगा आता पटकन. NP डॉट पर्सेंटाईल आणि किती हवी आपल्याला ती. पर्सेंटाईल मध्ये 2 पॅरामीटर असतात, एक येतो ॲरे आणि सेकंड असतं तुमची व्हॅल्यू. तर मी तर 50 म्हणेन, तर मला जी भेटेल ना व्हॅल्यू, ही 50th पर्सेंटाईलची व्हॅल्यू असेल. किती पर्सेंटाईल? 50th. म्हणजे जर 100 पेशंट असतील तर 50% पेशंट असे त्यांची शुगर लेवल आहे ना 122च्या वरती. 0.5. म्हणजे सगळे प्री डायबिटिक पेशंट. अलग लक्षात. बट गुड ट्राय, अप्रिशिएबल. हा, आता मला असे पेशंटचा किंवा मला असे ब्लड प्रेशर हवंय. सॉरी, आय जस्ट वॉन्ट शुगर लेवल, ओके, विच इज ग्रेटर दॅन 120. आता काय यूज करू आपण? बुलियन इंडेक्स. काय यूज करणार आपण? बुलियन इंडेक्स. कशी करणार आता? सो आय जस्ट वॉन्ट ऑल व्हॅल्यूज ग्रेटर दॅन 120 फॉर शुगर लेवल. सांगा बरं कसं करणार आता. सगळ्यात पहिलं बघा, तुम्ही एक माइंडमध्ये सेट करा. असं माझ्याकडे भयानक नजरेत नका बघू. माइंडमध्ये तुम्ही समजून घ्या, तुमच्याकडे ॲरे, तुम्हाला त्या ॲरे मधला ब्लड शुगरचा कॉलम कॉल करायचा आहे आणि मग त्याच्यावर कंपॅरिझन अप्लाय करायचं आहे. मग पहिलं लॉजिक काय आपलं, तो कॉलम बाहेर काढायचा आहे. आपल्याकडे कॉलम नंबर काय आहे? 3. मग तो बाहेर काढल्यानंतर आपण त्याच्यावर कंडिशन करणार ना. मग कॉलम कट करण्यासाठी आपण काय यूज करतो? स्लायसिंग. बरोबर ना. सपोज मी आज जर म्हटलो प्रिंट अरे ऑफ सगळ्या रोज कॉमा 3 आणि मग आता कंडिशन, हा कॉलम आला ना ग्रेटर दॅन. सी, इथे ट्रू आला, इथे ट्रू आला आणि इथे ट्रू आला. बुलियन कंडिशन भेटली. याला फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अरे ऑफ कंडिशन, सगळ्या व्हॅल्यूज भेटत. बट इथे जी व्हॅल्यू आलेली, ओके, ती फक्त तिसऱ्याच कॉलमवर तुम्हाला अप्लाय करायची. यू जस्ट नीड टू अप्लाय ऑन थर्ड कॉलम. सो यू जस्ट ए कोलन कॉमा 3. नो,
Okay, let me do it like this. Array 1 of array of all colon 3. आणि आता याच्यावर मी हे ऑपरेशन परफॉर्म करतो. असं. So now it will give me all the values. 130, 180 and 45. कारण त्याच ॲरेवर जर करायला गेलं तर ते मिसमॅच होतं. That is something what we will get it issues with. Okay. फाईन. सो अजून भरपूर क्वेश्चन्स आहेत, पण ते आपण उद्याच्या पार्टमध्ये कंटिन्यू करू. ओके. प्रत्येकाने अभ्यास करायचा आहे. 15 तारखेला आपली एक्झाम आहे. ओके. आणि त्या एक्झाम मध्ये जे फेल होईल ते मी त्यांच्या पॅरेंटला कॉल करणार. ठीक आहे. आलं लक्षात? व्हेरी गुड. आणि कोणी डिप्रेशन मध्ये जायचं नाही, कारण मला 48% होते.